शहरातील नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या प्रशांत निकम यांना एका नगरसेवकाने पाण्याच्या टँकरवरून अर्वाच्य भाषेत दादागिरी करून मारहाण केली। त्यामुळे सातारा नगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांनी गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून काम बंद आंदोलन केले। सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सतत राजकारणी लोक कमी लेखून मारहाण करत आहेत। हा प्रकार वाढलेला आहे, त्यामुळे हा प्रकार कुठेतरी थांबावा यासाठी सातारा नगरपालिकेच्या विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन सातारा नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ या घटनेचा निषेध व्यक्त केला। तसेच सकाळपासून नगरपालिकेचे कामकाज देखील बंद ठेवले होते। काल दिनांक 27/11/2024 रोजी मी माझ्या मुख्य कार्यालयात अतिक्रमण विभागात कार्यरत काम करत होतो। त्या दरम्यान मला 11:45 वाजता शेखर मोरे यांचा फोन आला पाण्याच्या खेपेसाठी। त्यानंतर मी त्यांना म्हटलं मला काय त्याची कल्पना नाही, मी त्या संदर्भात माहिती घेतो वाहतूक विभागाच्या आमच्या पाणी पुरवठ्या टँकरच्या नोंदवहीतनं आणि तुम्हाला त्याप्रमाणे माहिती देतो। त्याच्यावर तो त्या दरम्यान चाळकेवाडी इथं आग लागल्यामुळं फायर फायटरची गाडी एक चाळकेवाडीला आम्हाला पाठवावी लागली। ती आग विझवण्यासाठी गाडी गेल्यामुळे शहराचा विचार करता सातारा शहरासाठी गाडी इथं एक स्टँड बाय ठेवणं गरजेचं असतं आम्हाला। असंच आमचं दरवेळचं नियोजन असतं, त्याप्रमाणे ठेवली ती। त्याच्यावरनं तू मला गाडी जाणून बुजून दिली नाहीस, किशोर शिंदे जे आहेत नगरसेवक त्यांना तू जाणून बुजून पहिल्यांदा देतो, आणि किशोर शिंदेंनी पाण्याची खेप सांगितलेली ह्याची मला काही कल्पना नव्हती। त्यांनी सांगितलेली त्याबाबत देखील माहिती नव्हती। मी वॉचमन आणि आमच्या वाहन चालकांकडून माहिती घेतली असता जिथं नोंद केलेली होती तिथं कुठलंही नागरिकाला पाणी वाटप नव्हतं। तिथं एक साखरपुड्याचा खाजगी कार्यक्रम चालू होता आणि त्यासाठी त्यांनी हट्टास करून पाण्याची खेप मागवली ती पण आम्ही देण्यासाठी आमच्या वाहन चालकांनी ह्या नंबरवर फोन केला होता, पण त्यांनी 3 ते 4 वेळा फोन करून देखील उचलला नसल्यामुळे त्यांना पत्ता सापडला नाही। त्यामुळं गाडी ती दुसरीकडे रवाना करण्यात आली। त्याच्यानंतर आगीला गाडी गेल्यामुळं स्टँड बाय गाडी राहिली। तीच खेप दुपारी 3 नंतर आग विझवून जेव्हा फायर फायटर आमची आली त्यानंतर ती दुपारी त्यांना देण्यात आलेली आहे। तरी देखील त्यांनी ते सकाळी 1च्या दरम्यान मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाच्या बाहेर मला धक्काबुक्की करत हात उघडून माझ्या अंगावर येऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। तर हे वारंवार ह्यांचं चालू होते, हा दुसऱ्यांदा त्यांचा प्रकार झालेला आहे। आणि कुठल्याही नगरसेवकाचं नाव घेत आहेत आणि त्यांना तुम्ही पाणी पुरवठा करताय, मला जाणून बुजून करत नाही। मी त्यांना म्हटलं MGPचं कुठल्याच भागात त्या पाणी आलेलं नाही, तर सगळ्यांनाच अडचणी आहेत। स्वतः म्हटलं मला पण पाणी 2 दिवस नाही आहे, तरी देखील आम्ही म्हटलं शेजारच्या हौदावरनं पाणी भरतो। तर ही आरेरावी कुठंतरी थांबली पाहिजे, कारण सगळ्याच कर्मचाऱ्यांना भविष्यात अशा प्रकारच्या त्रास होऊ शकतो, घटना घडू शकतात। काही खरंच निंदनीय आहे आणि वारंवार कर्मचाऱ्यावर ही अशी वेळ येते, ही जाणून बुजून लोक त्रास देतात आणि ही कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नसते। यांना आपण कोणत्या परिस्थितीत काम करतो आम्ही इथं, या गोष्टीचा कुठेतरी छडा लागला पाहिजे व या गोष्टीचा कुठल्या नगरसेवक वगैरे कुठले नागरिक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची या बाबत किंवा कर्मचाऱ्यांना मारहाण तसेच शिवीगाळ आणि कामात हस्तक्षेप करणं हे चुकीचं आहे। याबद्दल मी आमच्या लाल बावटा संघटनेतर्फे व बाकी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने निषेध करतोय आणि आम्ही या उत्स्फूर्तपणे आम्ही सर्व कामगारांनी हा बंद केला आहे हे सिद्ध करतो सांगून। नमस्कार, मी मिलिंद पवार, स्वराज्य कामगार संघटनेचा मी सदस्य आहे। सातारा नगर परिषदमध्ये आम्ही कर्मचारी म्हणून काम करतो। कर्मचाऱ्यांची इथल्या अवस्था खूप विचित्र आणि बिकट आहे। म्हणजे इथलं झाडू कामगार असू द्या, सफाई कामगार असू द्या, पाणी खात्यातला कामगार असू द्या, नाहीतर ऑफिसमध्ये काम करणारे कुठलेही अधिकारी असू द्या, इथल्या कामगारांची अवस्था अशी झाली की कोणी पण यावं टपली मारून जावं। इथलं स्थानिक राजकारणी जी आहेत ते इथल्या लोकांना कवडी मोलाची सुद्धा किंमत देत नाही। आज खाकी ड्रेस घालून आमचे कामगार काम करतात, आज वेगवेगळे गणवेश घालून आमचे कामगार काम करतात, पण त्या कामगारांना अजिबात किंमत नाही। कोणी येतं आणि दंडेलशाही करतं, मारामारी करतं, कामगारांना धक्काबुक्की करतं, शिवीगाळ करतं। कसं काम करणार आम्ही? आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे। आमच्या सगळ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न आहे।
कायद्याने आम्हाला सुरक्षा आहेच, पण आम्हाला माणूस म्हणूनच किंमत दिली जात नाही या नगरपालिकेमध्ये. अधिकारी असू द्या नाहीतर सफाई कामगार असू द्या, आम्हाला कसपटासारखं इथं समजलं जातं. आम्हाला माणूस म्हणून इथं गणलंच जात नाही. ह्या जागी जर एखादा पोलीस असता खाकी ड्रेसवर तर त्याला कोणी अशी दंडेलशाही केली असती का? कोणी नसती केली दंडेलशाही. पण आमच्याच खाकी ड्रेस घालणाऱ्या लोकांना, नगरपालिकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही काडी मोलाची किंमत इथं दिली जात नाही. आम्हाला सुरक्षा पाहिजे, आणि जर सुरक्षा नाही दिली तर आम्ही आमच्या युनियन ज्या आहेत त्या आम्ही अन्यायाच्या विरोधामध्ये सतत भांडत राहणार आहोत आणि आम्ही काही गप्प बसणार नाही. निकम साहेबांना न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढाई करणार आहोत. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करणार आहोत, सीओंची गाठभेट करणार आहोत. संबंधित माजी नगरसेवक जे पण कोण असतील त्यांनी जोपर्यंत माफी मागत नाही, चुकलं म्हणत नाहीत, तोपर्यंत ही लढाई आम्ही काही माघारी घेत नाही.